हॅलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण एका इंटरेस्टिंग टॉपिकवर डिस्कशन्स करणार आहोत, दॅट इज नथिंग बट इंडिया आफ्रिका रिलेशन्स. ओके, आता इंडिया आफ्रिका रिलेशन्सबद्दल आपण बोलताना काही पहिले फॅक्ट्स वगैरे बघू. मी तुम्हाला एक पहिले ओव्हरव्ह्यू देते की आपला व्हिडिओ कसा चालणार आहे. ओके, तर व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले आपण थोडंसं इंट्रोडक्शन्सबद्दल बघणार आहोत की व्हॉट स्पेशलायझेशन रिगार्डिंग स्पेसिफिक काय आहे आफ्रिका कॉन्टिनेंटबद्दल. आपण आज जो बोलतोय नॉट ओनली साऊथ आफ्रिका पॉईंट ऑफ व्ह्यू. ओके, वी आर टॉकिंग अबाउट आफ्रिकन कॉन्टिनेंटबद्दल बोलणार आहोत. त्यामध्ये इंट्रोडक्शन्स पॉईंट येईल. ओके, सिग्निफिकन्स बघू. सिग्निफिकन्स बघितल्यानंतर काही आपण एरियाज ऑफ कॉपरेशन्स बघू, चॅलेंजेस बघू, वे फॉरवर्ड सेक्शन बघू आणि फायनली कन्क्लूड करू. या व्हिडिओमध्ये आपण इन डेप्थ आफ्रिकन कॉन्टिनेंटवर एक नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, तर या रिगार्डिंग तुम्ही एक आयडिया घेऊ शकता. चला, तर आफ्रिकन कॉन्टिनेंटबद्दल बघण्याबद्दल आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊन घेऊ की आफ्रिकन कॉन्टिनेंट कसं आहे. त्याच्या पहिले एकदा तुम्हाला काही स्टुडंटच्या इन्क्वायरीज असतात रिगार्डिंग ॲप्स वगैरे, तर हे आपलं विदर्भ आयएस अकॅडमीचं ॲप आहे, ज्याची लिंक तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्याच्यावरून ॲप डाउनलोड करू शकता जर तुम्हाला कोणते कोर्सेस अवेल करायचे असतील तर. ओके, अँड काही मुलांचे डाऊट्स असतात. आपल्या इथं PSIRचा जो एक ऑप्शनल आहे तो स्टार्ट झालेला आहे. ओके, तर ज्या स्टुडंटला इंटरेस्टेड असतात ते घेऊ शकतात. ऑनलाईन प्रोग्राम लवकरच येते. ओके, आणि UPSCची पण इंटिग्रेटेड बॅच ऑफलाईन मोडमध्ये दोन्ही प्रोग्राम स्टार्ट झाले, ऑनलाईन मोडवर कमिंग सून आहेत. ओके, तर जी पण डेट्स वगैरे असतील त्याच्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जे आहे आपलं ते जॉईन करू शकता की तुम्हाला कोर्सेसबद्दल एक आयडिया येऊन जाईल की काय काय कोर्सेस आहेत. ओके, आणि PSIR ऑप्शनलबद्दल अगेन इंटरेस्टिंग थिंग की जे MPSCसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी पण हा मराठी मीडियममध्ये पण वेगळा कोर्स अवेलेबल करण्यात येईल. ओके, ऑनलाईन मोडवर ऑफलाईन मोडवर ऑलरेडी हे दोन्ही पण जे कोर्सेस आहेत ते स्टार्ट झालेले. ओके, त्यासाठी तुम्ही जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे त्या रेफर करू शकता. तर चला, सुरुवातीला आपण काय करू की आपला आफ्रिकन कॉन्टिनेंटचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू बघून घेऊ की आफ्रिकन कॉन्टिनेंट काय. तर सुरुवातीला काही लोकांमध्ये डाऊट असतो की आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये किती कंट्रीज आहेत. ओके, काही लोक म्हणतात 54 कंट्रीज आहेत, काही म्हणतात 55. तर ओके, तर याचं बेसिक ॲन्सर किंवा एक रिसर्चेबल ॲन्सर जे आहे, रिसर्चेबल आन्सर जे आहे ते 54 आहे. ओके, तर आफ्रिकन कॉन्टिनेंट्समध्ये आपल्याला 54 कंट्रीज बघायला मिळतील. किती सांगितलं? 54 कंट्रीज आपल्याला बघायला मिळतील. व्हॉट अबाउट नेक्स्ट? याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉईंट, लँडलॉक कंट्रीज किती. ओके, लँडलॉक कंट्रीज म्हणजे अशा कंट्रीज की ज्याची ज्याचा जी ओपनिंग आहे ती वॉटर बॉडीमध्ये कोणत्या पण सेक्शननी होणार नाही. ओके, ती पूर्णपणे लँड एरियानी काय असेल ऑक्युपाय झालेली असेल. ओके, सो त्याला आपण लँडलॉक कंट्री म्हणतो. सो डेफिनेटली लँडलॉक कंट्रीज किती आहेत तर 16 आहेत. ओके, तुम्ही काय करू शकता, 16 कंट्रीजचे नावं कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. आता हे केल्यामुळे आम्हाला काय फायदा होईल तर डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला दिसेल किंवा तुम्ही एकदा ऑब्झर्व पण करू शकता की कोणत्या कोणत्या कंट्रीज आहेत. रिझन बिहाइंड दॅट की आफ्रिकन कॉन्टिनेंटमधल्या जर आपल्याला लँडलॉक कंट्री कन्फर्म माहीत झाल्या, जर एखादा स्पेसिफिक क्वेश्चन आला ओके एखाद्या कंट्रीबद्दल न्यूजमध्ये असेल तर एखादं स्टेटमेंट डेफिनेटली हे मिळून जातं की लँडलॉक कंट्री आहे का नाही आहे. तर त्यावरून आपले एक स्टेटमेंट जर आपण एलिमिनेट करू शकलो डेफिनेटली आपण ॲन्सरवर रीच करू शकतो. ओके, सो मॅपिंगचं अगेन इम्पॉर्टंट आहे. UPSCच्या पेपरात तुम्हाला माहिती आहे, MPSCमध्ये पण त्याचा आता इम्पॉर्टन्स तुम्हाला लक्षात येईल. ओके, तर ओव्हरऑल जर आपण बघायला गेलो आफ्रिकन कॉन्टिनेंटबद्दल ही एक तुम्हाला आयडिया मिळाली असेल. आफ्रिकन कॉन्टिनेंट आणि इंडियाचे जर आपण टाईज बघायला गेलो, ओके, असं समजू नका की आत्ताच आपण काही कॉपरेशन्स करायला लागलो. तुम्ही महात्मा गांधीजींबद्दल डेफिनेटली महात्मा गांधीजींचा जी लिंक आहे ती आपण आफ्रिकन कॉन्टिनेंटसोबत नेहमी बघितली आहे, स्पेसिफिकली साऊथ आफ्रिका. ओके, आफ्रिकन कॉन्टिनेंटबद्दल हा एक महत्त्वाचा पॉईंट झाला. सेकंड पॉईंटमध्ये आपण म्हणू शकतो लिंक्सबद्दल जर बोलत आहे मी तर पहिला पॉईंट मी इथं असं सांगू शकते की महात्मा गांधीजींची व्हिजिट किंवा महात्मा गांधीजींची प्लेस जिथं ते राहत होते साऊथ आफ्रिका, अँड साऊथ आफ्रिका इज अगेन बिलॉंगिंग टू द आफ्रिकन कंट्री. ओके, तर हा आपला गांधीजींचा पहिला पॉईंट आपण लिंकअप करू शकतो. सेकंड पॉईंटमध्ये बघा, आता अशी आपली अर्थ आहे. अर्थ इज डिवायडेड इंटू 2 पार्ट, नॉर्थ अँड साऊथ. ओके, सो आपण जर सेकंड पार्ट बघितला साऊथ, तर साऊथच्या साईडला आपल्याला आफ्रिकन कॉन्टिनेंट पण साऊथ साईडला दिसेल आणि इंडिया दोघं पण जण साऊथ साईडला बघायला मिळतील. ओके, नॉर्थ साईडला ज्या मोस्टली कंट्रीज आहेत त्या तुम्हाला रिच कंट्रीज दिसतील. ओके, अँड सेकंड साऊथ साईडला मोस्टली तुम्हाला डेव्हलपिंग, इथे तुम्हाला डेव्हलप कंट्रीज बघायला मिळतील. ओके, आणि इथे आपल्याला डेव्हलपिंग कंट्रीज बघायला मिळतील साऊथ साईडला. ओके, सो आपण एक पॉईंट हा पण टाकू शकतो की साऊथ साऊथ कॉपरेशन्स आहेत दोघांमध्ये. येस, लिंक्समध्ये हा पण एक पॉईंट ॲड करू शकतो. अजून काय लिंक्समध्ये आहे तर
तर हिस्टॉरिकल पण काही लिंक्स बघायला मिळतील. एक तर गांधीजींचा आस्पेक्ट मी तुम्हाला सांगितला, त्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला एक आस्पेक्ट बघायला मिळेल नॉन अलाइन मुवमेंटचा. ओके, नॉन अलाइन मुवमेंटबद्दल ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी एक पॉईंट लक्षात घ्या की वर्ल्ड जे आहे किंवा आपलं जग आहे ते 2 पार्ट्समध्ये डिवाईड होतं. एक काही पॉवर्स USA कडून होत्या, काही USSR कडून होत्या, सो त्याला आपण बायपोलर वर्ल्ड म्हणतो. ओके, तर या बायपोलर वर्ल्डमध्ये तुम्हाला दिसेल की एक तर काही कंट्रीज कुणाकडून जायच्या, USA कडून जायच्या, काही कंट्रीज USSR कडून. पण इंडियानी एक मुवमेंट किंवा इंडियानी एक पॉईंट किंवा एक कन्सेप्ट काढली, त्याला आपण म्हणतो नॉन अलाइन मुवमेंट. म्हणजे कोणाच्या साईडने जायचं नाही, ना USAच्या साईडनी नाही जायचं, नाही USSRच्या, म्हणजे बॅलन्स वे आपण इथं किंवा मिडल पाथ जो आपला बुद्धांनी दिलेला जो मिडल पाथ आहे त्या अँगलने आपण चालण्याचा प्रयत्न केला. दॅट इज नथिंग बट नॉन अलाइन मुवमेंट. ओके, तर तो एक अस्पेक्ट तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. सो ही झाली नॉन अलाइन मुवमेंट. तर ह्या नॉन अलाइन मुवमेंटमध्ये जी इंडियाने इथे लिडरशिप केली होती, तर आपल्या या लिडरशिपचा रोल आपण प्ले केला होता. त्यामध्ये नॉन अलाइन मुवमेंटमध्ये आफ्रिका पण, आपल्या आफ्रिकेमधल्या पण काही कंट्रीज आपल्यासोबत होत्या. ओके, सो हा एक अँगल झाला. सो याबद्दल आपण लिंक्स बघितल्या की लिंक्स असं समजू नका की आत्ताच आपण त्यांच्यासोबत टाईज डेव्हलप करत नाही. पहिले पण प्रिव्हियस जी आपली हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये पण लिंक्स बघायला मिळतील. येस, आपल्या काही सिव्हिलायझेशन्स होत्या. ओके, देर आर 4 सिव्हिलायझेशन, तर त्या सिव्हिलायझेशनची पण लिंक तुम्हाला इथं बघायला मिळेल. लिंक्स यांच्यासोबत पण तुम्हाला बघायला मिळेल. आणि 4 स्पेसिफिक सिव्हिलायझेशन होत आहे, चायनीज, देन इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, इजिप्तियन सिव्हिलायझेशन अँड मिझोपोटेमिया सिव्हिलायझेशन. तर या आपली जी इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे त्यांची यांच्यासोबत लिंक तुम्हाला बघायला मिळेल. सो दिस इज द बेसिक बॅकग्राऊंड रिगार्डिंग इंडिया आफ्रिका रिलेशन्स. ओके, इंडिया आफ्रिका टाईज किंवा लिंक्स आपण कुठून जनरेट करतोय तो पॉईंट आपण इथं बोलूया. ओके, आता याच्या व्यतिरिक्त तुमच्यासाठी अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो तुम्ही लक्षात ठेवू शकता की आता बघा इथं जी भागतोड चालू आहे, आफ्रिकामध्ये सगळ्या कंट्रीज इंटरेस्टेड आहे. ओके, आपण नेहमीच न्यूजपेपरमध्ये खूप ऐकतो की आफ्रिकन कॉन्टिनेंट्समध्ये चायना ही इन्व्हेस्टमेंट करतोय, ती इन्व्हेस्टमेंट, तो पण पॉईंट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, आता तुमच्यासाठी मी एक महत्त्वाचा मुद्दा सांगते की एवढ्या मोठ्या आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये जर आपण बघायला गेलो तर हा जो एक एरिया आहे, कोणता आहे, या एरियाला म्हणतो आपण हॉर्न ऑफ आफ्रिकन रिजन. ओके, हॉर्न ऑफ आफ्रिकामध्ये 4 कंट्रीज येतात. ओके, त्यातली पहिली जिबुटी आहे, त्याला आपण डी प्रोनाऊन्स करत नाही. ओके, तो पॉईंट लक्षात घ्या. सोमालिया झाली, देन इथोपिया झाली, इट्रिया झाली. तर ह्या 4 कंट्रीजचा तुम्हाला दिसेल. ओके, आणि काही मग त्याच्या बाउंडरिंग कंट्रीज मिळून ग्रेटर हॉर्न ऑफ आफ्रिका पण आपण ती कन्सेप्ट काढतो. आता हॉर्न ऑफ आफ्रिका म्हणण्याच्या मागं कारण शिंगासारखा त्याचा आकार आहे. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, हॉर्न ऑफ आफ्रिका. ओके, आता हॉर्न ऑफ आफ्रिकाचं स्पेशलायझेशन काय, तर हॉर्न ऑफ आफ्रिकाचा एक महत्त्वाचा रोल बघा की हॉर्न ऑफ आफ्रिकामध्येच सगळी रेस का चालू आहे. थोडासा विचार करा, तुम्हालाही उत्तर मिळेल की हॉर्न ऑफ आफ्रिकाची लोकेशन बघा किती इम्पॉर्टंट आहे. हॉर्न ऑफ आफ्रिका जो आहे त्याची लिंक तुम्हाला युरोप आणि इंडियन ओशन याच्यात कनेक्ट करण्यासाठी एक महत्त्वाचा रूट दिसेल. कारण इथून काय चाललं आहे, आपला सुएझ कॅनल. ओके, ही तर एक नॅचरल वॉटर बॉडी होती, तिच्यात एक कॅनल बनवला आणि कॅनल थ्रू काय केलं, कनेक्टिव्हिटी केली डायरेक्ट. आता हा रूट थ्रू शॉर्टकटली तुम्ही काय करू शकता, युरोपमध्ये जाऊ शकता. पहिले युरोपमधून यायचं असेल तसा पूर्ण आपल्याला सी एरिया करून युरोपवाले इंडियात येऊ शकत होते. पण ह्या रूटमुळं काय झालं, डिस्टन्स कमी झालं. ओके, आता मोस्ट ऑफ द असं म्हणतात की जगात जेवढा ट्रेड चालतो त्यातला जवळपास आपण म्हणू शकतो एक मेजर ट्रेड जो आहे तो ह्या तुम्हाला जो एरिया आहे रेड सीच्या इकडून जो जाणारा एरिया आहे किंवा सुएझ कॅनलचा एरिया तुम्हाला बघायला मिळेल, इथून जाईल. आता बघा इथं जर या 4 कंट्रीजचा एखादा पोर्ट म्हणा किंवा आपण असं म्हणू शकतो एखादी लोकेशन जर एखाद्या कंट्रीने इथं घेऊन घेतली, पोर्ट मिळवला, एखादी मिलिटरी ॲक्सेस मिळवला, तर त्या कंट्रीच्या ओव्हरऑल हा जो एरिया इथं डॉमिनन्स क्रिएट होईल, डेफिनेटली होईल. म्हणून सगळ्या कंट्रीज इंटरेस्टेड आहे या हॉर्न ऑफ आफ्रिकन रिजनमध्ये. ओके, तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. आपले जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहे त्यांनी पण याबद्दल एक स्टेटमेंट दिलं होतं की आफ्रिकेबद्दल स्पेसिफिकली की आफ्रिका इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. ओके, मोदीजींनी आपल्या काही आफ्रिका रिलेटेड काही मंत्र आज दिले होते. ओके, तर 2018मध्ये काही फॅक्ट्स फिगर सांगितल्या होत्या, 10 मंत्र दिले होते. त्याच्यामधला त्यांचा फर्स्ट पॉईंट होता की आफ्रिका इज अवर फर्स्ट प्रायोरिटी. तर
त्याच्यातून आपण असंही कन्क्लूड करू शकतो की आफ्रिका सध्या किती रीच गेन करतोय. ओके, सगळ्यांना इथं भागतोड करायची एक आपली पॉवर प्रस्थापित करण्यासाठी. पण याच्यामध्ये असं नका समजू इंडिया आणि चायनाचा पॉईंट ऑफ व्ह्यू सेम असेल, सेम लेवलवर आपण वर्क करत असू, असं बिलकुल नाही. दोघांचा अप्रोचमध्ये खूप तुम्हाला डिफरन्स दिसेल आणि मी ते तुमच्यासोबत पुढे डिस्कस करेल. पण एक ओव्हरऑल आयडियाली सगळ्यांना कुठे इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हॉर्न ऑफ म्हणजे एक पॉईंट लक्षात घ्या. इफ देअर आर 54 कंट्रीज, 54 कंट्रीज आहेत, तर एक लक्षात घ्या 50%, 50 and 4 असं तुम्ही कॉन्ट्रीब्युशन पकडू शकता. जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट या 4 कंट्रीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे 50% वेटेज यांना देतात आहे आणि 50% वेटेज यांना देतात आहे. म्हणजे अशा प्रकारची ह्या 4 कंट्रीजचे इम्पॉर्टन्स तुम्हाला बघायला मिळेल, कारण लोकेशन तितकी इम्पॉर्टंट आहे. ओके, सो लोकेशनवर आपण असं म्हणू शकतो की लोकेशनचा अँगल कोणत्या पण याच्यामध्ये कोणत्या पण इंटरनॅशनल किंवा एक रिलेशन्स डेव्हलप करण्यासाठी, स्ट्रॅटर्जिक रिलेशन्स बनवण्यासाठी खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. ओके, एक ओव्हरऑल आयडिया आली. आता त्याच्यानंतरचा मी तुम्हाला एक आयडिया देते की या 54 कंट्रीजची पॉप्युलेशन किती. ओके, 54 ज्या आपण कंट्रीज बघतो याची पॉप्युलेशन्स किती बघायला मिळेल. तर 54 कंट्रीजची पॉप्युलेशन तुम्हाला 1.2 बिलियन इतके बघायला मिळेल. 1.2 बिलियन इतकी पॉप्युलेशन तुम्हाला यांची दिसेल. इंडियाची पॉप्युलेशन किती हो, आपण लगभग एक ओव्हरऑल अंदाज घेऊ शकतो 1.4 बिलियन. म्हणजे एक अंदाज घ्या या 54 कंट्रीजची पॉप्युलेशन 1.2 बिलियन आहे आणि आपली 1.4 बिलियन आहे. ओके, तर नेक्स्ट पॉईंट की इकॉनॉमी म्हणण्यापेक्षा GDP किती आहे. तर GDP यांचा GDP आपण ओव्हरऑल बघू शकतो 2.5 ट्रिलियन. ओके, आणि आपला GDP किती आहे, जवळपास 3 ट्रिलियन. ओके, तर हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, तर यांची इकॉनॉमी किती आहे, GDP म्हणण्यापेक्षा इकॉनॉमी किती आहे. ओके, इकॉनॉमीची साईज किती किंवा इकॉनॉमीची एक फिगर किती आहे, तर दॅट इज 2.5 ट्रिलियन अँड दिस इज 3 ट्रिलियन. ओके, तर हा एक इम्पॉर्टंट आस्पेक्ट तुम्ही लक्षात ठेवू शकता. अजून आपण काय बघू शकतो याच्याबद्दल, तर एक लक्षात घ्या की आता ह्या कंट्रीज ज्या आहेत यांची थोडीशी प्रोग्रेस जर बघायला गेलो खूप जास्त कमी तुम्हाला दिसेल. रिझन बिहाइंड दॅट खूप जास्त इथं पुअरनेस तुम्हाला बघायला मिळेल. फेमाईन वगैरे कंटिन्यू आपण न्यूजमध्ये ऐकतो. आता त्या रिगार्डिंग आपण न्यूजमध्ये आता एक पॉईंट पण ऐकला होता की रशिया आणि युक्रेन क्रायसिसमुळे सगळ्यात जास्त फटका कुणाला बसू शकतो, आफ्रिकन कंट्रीजला. ओके, जर व्हीटच्या प्राइसेसमध्ये खूप जास्त इन्फ्लेशन आलं किंवा महागाई आली तर याचा दणका डायरेक्टली कुणाला पडेल, आफ्रिकन कंट्रीजला. रिझन बिहाइंड दॅट, कारण इथलच्या कंट्रीजची जी कॅपॅसिटी आहे किंवा आपण म्हणू शकतो त्यांची जी हे आहे किंवा परिस्थिती आहे ती खूप जास्त तुम्हाला पुअर दिसेल. ओके, इथलच्या पुष्कळ साऱ्या कंट्रीज अशा आहेत की त्या पुअर आहेत. ओके, तर प्राइजेस खूप वाढल्या तर माईट बी पॉसिबल असा प्रेडिक्शन्स देण्यात होतं कोविड-19मुळे जेवढ्या डेथ नाही झाल्या तेवढ्या एका आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये होऊन जातील. सो हा एक आस्पेक्ट तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. सो अगेन वन ऑफ द इंटरेस्टिंग पॉईंट, इट्स रिलेटेड टू द करंट अफेअर्स. ओके, बट स्टील आय मेन्शन दॅट पॉईंट की आपली इकॉनॉमीज बघा, इकॉनॉमी त्यांची 3 ट्रिलियन, आपली 3 ट्रिलियन आहे, त्यांची 2.5 ट्रिलियन आहे. अँड इट क्वाईट बी इम्पॉर्टंट. हा आस्पेक्ट तुमच्यासाठी कामात येणार आहे. रिझन बिहाइंड आपण 5व्या स्पॉटवर रीच झालोय. 6व्या स्पॉटवर पहिले आपण इंडिया होतं, पण आता 5व्या स्पॉटवर आपण रीच झालोय युकेला बीट करून. ओके, युकेला बीट करून आपण 5व्या स्पॉटवर गेलेलं तुम्हाला दिसू. कशात, आपल्या टॉप इकॉनॉमीज किंवा आपण म्हणू शकतो की टॉप जेवढ्या मोठ्या कंट्रीज आहेत किंवा एक त्यांचं इन्कम आहे, नॉमिनल GDP, नॉमिनल इन्कम जे आहे त्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण कन्सिडर करत असू तर आपण सध्या 5व्या स्पॉटवर सगळ्यात मोठ्या इकॉनॉमीमध्ये आपला 5व्या नंबरचा रँक लागत आहे. ओके, नंतरचा 4th स्पॉट कुणी गेन केलेला आहे, 4th स्पॉटवर आजही जर्मनी तुम्हाला बघायला मिळेल. 3rd स्पॉटवर कोण आहे, जापान आहे. 2nd स्पॉटवर कोण आहे, चायना आहे. आणि 1st स्पॉटवर USA. ओके, तर ही रँकिंग लक्षात ठेवा. आपण आत्ताच UKला बीट करून 5व्या स्पॉटवर आलो आहे. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट, 2029 पर्यंत असं प्रेडिक्शन देण्यात येते 2029 की आपण 3rd स्पॉट जो आहे तिथं रीच करू. म्हणजे आपण जर्मनीला कटआउट करू आणि जापानला कटआउट करून 3rd स्पॉटवर इंडिया रीच झालेला तुम्हाला दिसेल 2029 पर्यंत. ओके, जर इंडियन इकॉनॉमी यावर्षी असं पॉईंट ऑफ व्ह्यू देण्यात येतोय की 7% ग्रो करेल. ओके, आणि हाच जर ग्रोथ तिने 6 ते 7% ठेवला तर डेफिनेटली जापानपर्यंत रीच व्हायला इंडियाला वेळ लागणार नाही. मग आता सांगण्याचा पॉईंट इथं हा पण आहे की इंडियात पोटेन्शियल खूप आहे. आताच्या मेजर इकॉनॉमीज आहेत त्या कशा थोडं स्लो ग्रोथ रेट फेस करत आहे. चायनाची ग्रोथ रेट वेज 3% अज्युम करण्यात येते. ओके, सो याचा फायदा आपल्याला मिळू शकतो की आपले ग्रोथ रेट पुष्कळ चांगली राहणार आहे. सो आपल्याकडे अपॉर्च्युनिटीज पण पुष्कळ ओपन अप राहतील. ओके, एक आयडिया आली तुम्हाला, ओव्हरऑल आयडिया आली की काय आहे काय नाही, तर हा कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवा.
चला आता अजून आपण काही फॅक्ट्स फिगर बघून घेऊ की अजून आपल्याला काय बघायचं आहे. ओके, सो आता इंट्रोडक्शन्स पासून आपण स्टार्ट करू. तर इंट्रोडक्शन्स करताना आपण सांगू शकतो की आफ्रिका इज समथिंग लाईक दॅट. आफ्रिका इज कन्सिडर्ड अ फॉरेन पॉलिसी. ओके, आफ्रिकनची जी फॉरेन पॉलिसी आहे, ओके, ही आपल्या इंडियासाठी प्रायोरिटी आहे. ओके, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा की आफ्रिकेची जी फॉरेन पॉलिसी हा इम्पॉर्टंट रोल किंवा प्रायोरिटी इंडियासाठी. त्याच्या मागं कारण असं आहे की आपण पुष्कळ आपला जो इंडियन ओशन आहे तो इथं कनेक्ट आहे. एन्शियंट टाईज तुम्हाला बघायला मिळतील. ओके, जॉग्राफिकल लोकेशन त्या लेवलची इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं आपल्यासाठी आफ्रिका इम्पॉर्टंट आहे. ते मी ऑलरेडी तुमच्यासोबत एक ओव्हरऑल आयडिया डिस्कस केलेली आहे जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आता सेकंड पॉईंटमध्ये आपण सिग्निफिकन्सवर रीच करू. सिग्निफिकन्स बघताना बघा, सिग्निफिकन्स पॉईंट ऑफ व्ह्यू जर मी डिस्कस करते तर आता मॅडम इंट्रोडक्शन्समध्ये काय लिहायचं असतं स्पेसिफिकली, ज्या मी तुम्हाला पहिली गोष्टी सुरुवातीला ज्या एक्सप्लेन केल्या त्याच इंट्रोडक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सांगू शकतो. ओके, सेकंड वी आर जम्पिंग टुवर्ड्स सिग्निफिकन्स. ओके, सिग्निफिकन्स बघणार आहोत. सिग्निफिकन्सलाच आपण इम्पॉर्टन्स पण म्हणू शकतो. इम्पॉर्टन्समध्ये काही इम्पॉर्टन्स आपण डिस्कस करूया. तर फर्स्ट पॉईंट इज दॅट रिसोर्सेस रिच रिजन. आफ्रिका बघायला गेलं तर आफ्रिकाचं स्पेशलायझेशन आहे की आफ्रिका इज लाईक दॅट की आफ्रिका जो बघायला मिळेल तो रिसोर्सेस रिच रिजन आहे. आता बघा इथं मोस्टली डायमंड बघा, देन गोल्ड बघा, ऑइल बघा, क्रूड ऑइल, पेट्रोलियम, नॅचरल गॅस, आयर्न, या कमोडिटीज तुम्हाला कुठं बघायला मिळतील? आफ्रिकामध्ये. येस, आफ्रिकामध्ये या कमोडिटीज आपण बघतोय. आपला जास्तीत जास्त इम्पोर्टवर जो खर्च होतो तो कशावर होतो? क्रूड ऑइल झालं, गोल्ड झालं, या कमोडिटीजवरच होतं. डेफिनेटली होतं. मग आपण ज्या रिसोर्सेस आहे ते कुठून मागवू शकतो? येस, डेफिनेटली आफ्रिकाकडून मागवू शकतो आणि मागवतो पण आपण. ओके, सो रिसोर्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्यासाठी आफ्रिका खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. यांच्याकडे प्रॉब्लेम काय की यांच्याकडे रिसोर्सेस आहे पण ती टेक्नॉलॉजी नाही त्या रिसोर्सेसला काय करण्यासाठी, येस, रिसोर्सेसचा प्रॉपर यूज करण्यासाठी. तर हा एक इम्पॉर्टंट किंवा रिसोर्सेस काढण्यासाठी त्यांच्याकडे टेक्नॉलॉजीची तुम्हाला खूप कमतरता दिसेल. सो हा एक अँगल तुम्ही लक्षात ठेवू शकता. अजून सेकंड पॉईंट असा लक्षात ठेवा की आपल्या सगळ्यांना महत्त्वाचा रोल प्ले करतोय क्रूड ऑइल. क्रूड ऑइलवरच तर एवढं सगळे जे डिस्कशन्स आहे वर्ल्ड लेवलवर, एवढं जे डिस्कशन्स होत राहतं डे टू डे न्यूजमध्ये आपण ऐकतो. दॅट इज रिझन बिहाइंड दॅट ऑइल प्रायजेस. ओके, ऑइल प्रायजेस आर टू मच इम्पॉर्टंट. सो अशा प्रकारचे जर कॉर्पोरेशन्स आपल्याला काय करायचं आहे की आपलं जे क्रूड ऑइलचं मार्केट आहे ते एका ठिकाणी न ठेवता डायव्हर्सिफाय करायचं. आज आपण रशियाकडून घेतोय, इराककडून घेतोय. ओके, सो आता कधी इराणकडून पण घेत होतो पण इराण आणि व्हेनेझुएलावर सँक्शन्स लागल्यामुळे त्याचं थोडंसं ब्लॉकेज आलेलं तुम्हाला दिसेल. पण डेफिनेटली अपॉर्च्युनिटीजला काही कमतरता आहे का? नाही. सो आपण काय करतोय? डायव्हर्सिफाय करतोय. आपण असं नका समजू की फक्त रशियाकडून घेतो किंवा साऊथ वेस्ट एशियाकडूनच आपण काय करतोय? ऑइल घेतोय. ऑइलसाठी आपण कुणावर डिपेंडंट आहोत? काही प्रमाणात आपण आफ्रिकेकडून पण ऑइल, क्रूड ऑइल घेतो, काही साऊथ अमेरिकाकडून पण घेऊ शकतो. ओके, सो हा रिसोर्सेस रिच रिजन असल्यामुळे आपल्याला इथं कॉपरेशन्स करणं खूप जास्त नेसेसरी आहे. रिसोर्सेस पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलो तर आफ्रिका आपल्याला महत्त्वाचा कंट्री दिसेल. ओके, सेकंड पॉईंटमध्ये स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट. रिझन बिहाइंड त्या स्ट्रॅटेजिक इंटरेस्टचा पॉईंट आपण इथं याच्यासाठी मेन्शन केला आहे की इंडियन ओशन जो आहे या साईडला बघितलं तर इंडियन ओशन्स इकडं ओपन होताना तुम्हाला दिसेल. तर इंडियन ओशनची जी सिक्युरिटी आहे ती डिपेंडंट आहे की आफ्रिकेमधली असलेली शांतता. ओके, आफ्रिकेमधले असलेला पीस. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण आफ्रिका आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पहिलं रिसोर्सेस रिच रिजन असल्यामुळे इम्पॉर्टंट आहे. सेकंड स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट आहे. थर्ड पॉईंट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी आपण कुठं बघतो मोस्टली. ओके, सपोज टेक एक्झाम्पल की जापान आहे. ओके, जापानमध्ये सध्या थोडासा ग्रोथ रेट किंवा इकॉनॉमी तुम्हाला थोडीशी सॅच्युरेट झाली दिसेल. त्याच्या मागं कारण आहे की मी जर एक रोड बनवत आहे तर रोडची लाईफ काहीतरी टाईम पिरियडसाठी असेल. ओके, 20 वर्ष 25 वर्ष जे पण टाईम पिरियड असेल. ओके, त्या टाईम पिरियडसाठी आता तिथं ऑलरेडी काय झालेलं आहे? ऑलरेडी सगळ्या गोष्टी बिल्डअप झालेल्या आहे, सॅच्युरेट झालं आहे. तिथं ओपनिंग किंवा अपॉर्च्युनिटीज तितक्या बघायला मिळणार नाही. ओके, म्हणून हा डेव्हलप कंट्रीचा तुम्हाला थोडासा लॅक्युना बघायला मिळेल. डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये काय अपॉर्च्युनिटीज खूप आहे. मग याचा फायदा इंडियाला काय? तर इंडियाला जी आफ्रिकन नेशन्स दिसतात इथं अपॉर्च्युनिटी तुम्हाला खूप दिसेल. ओके, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी अपॉर्च्युनिटीचा खूप जास्त स्कोप आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतोय ते मी तुम्हाला डेफिनेटली सांगेल नंतर की काय काय करतोय. पण हा एक अस्पेक्ट लक्षात ठेवा की इथं अपॉर्च्युनिटीज आपल्याला खूप बघायला मिळतील. आपल्यासाठी मार्केट खूप मोठं बघायला मिळेल. ओके,
एक्सपोर्ट डेस्टिनेशन आहे. एक्सपोर्ट डेस्टिनेशनमध्ये साठी पण एक आफ्रिका इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो, कारण सध्या आफ्रिकामध्ये डिमांड चांगली राईज होताना तुम्हाला बघायला मिळेल. ओके, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स वगैरेची डिमांड तुम्हाला बघायला मिळेल. देन नेक्स्ट वन, रिफॉर्म इन अ ग्लोबल इन्स्टिट्यूट. आता एक पॉईंट लक्षात घ्या, इथं किती कंट्रीजचा ग्रुप आहे? जवळपास 54 कंट्रीजचा ग्रुप आहे. तुम्हाला जर एखादं तुमचं मत कुठं मांडायचं असेल किंवा तुमचा स्टँड कुठं घ्यायचा असेल, सपोज टेक एक्झाम्पल, इंडियाला कुठं युनायटेड सिक्युरिटी काउन्सिलमध्ये काही आपलं मत मांडायचं आहे किंवा आपला एक एजंट आहे किंवा आपलं जे एक प्रपोजल आहे ते करायचं आहे, ते पास करताना या कंट्रीचा महत्त्वाचा रोल प्ले होईल का नाही होईल? डेफिनेटली होईल, कारण इथे ह्यूज कॉन्टिनेंट. ओके, इथं पुष्कळ साऱ्या कंट्रीचे नंबर ऑफ कंट्रीजचे असते. ओके, तर इथे एक महत्त्वाचा रोल प्ले करेल कोण? या आफ्रिका. म्हणून आपल्यासाठी आफ्रिका इम्पॉर्टंट आहे. हा एक अँगल आपण देऊ शकतो. याच्या व्यतिरिक्त काय सांगू शकतो? कॉन्व्हर्जन्स ऑफ इंटरेस्ट सारखे. बघा, आता क्लायमेट चेंज झालं, डेव्हलपिंग वर्ल्डचे काही स्वतःचे इश्यूज आहेत, ते सगळे कसे सारखे. ओके, आता इथं आपण असं म्हणू शकतो की इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन आलं. इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन्स आल्यानंतर मोस्टली ज्या वेस्टर्न कंट्रीज आहेत त्यांची डेव्हलपमेंट चांगली झाली. मग आपला जो रिजन आहे, ज्या आपल्या इकडचा एशियाचा वगैरे रिजन आहे, त्याची प्रोग्रेस थांबली. ओके, तर आता ही प्रोग्रेस आपण त्या टाईम पिरियडला इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन वगैरे आलं, त्या टाईम पिरियडला यांनी तर काय केलं? पुष्कळ सारं इमिशन्स केलं आणि आपल्याला जी इकॉनॉमी डेव्हलप करायची होती त्या करून चुकल्या कोण? वेस्टर्न कंट्रीज. पण आपण थोडं मागं राहिलो. मग आता आपली अपॉर्च्युनिटी आली, तर आता रिझन काय? ते क्लायमेट चेंज या येतात, ते आपल्याला काही अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. तर त्यासाठी वेगवेगळ्या म्हणजे आता आपण असं सांगायचा प्रयत्न करत होतो की एशिया आणि आफ्रिकांचे इंटरेस्ट सेम आले, या गोष्टीवर सेम आले का नाही? कारण त्यांची पण डेव्हलपमेंट राहिलेली, आपली पण डेव्हलपमेंट राहिली. मग आता आपले जे इंटरेस्ट आहे ते सारखे, म्हणून वर्ल्डमध्ये बोलण्यासाठी किंवा इंटरेस्ट सारखे असल्यामुळं वर्ल्डमध्ये एक ओपिनियन देण्यासाठी दोघं काय करू शकतात? कॉपरेशन्स करू शकतात. ओके, तर इंटरेस्ट सारखे आहेत, त्याच्यामुळं कॉन्व्हर्जन्स ऑफ इंटरेस्ट होत असल्यामुळं पण आपल्यासाठी आफ्रिकाला स्टडी करणं किंवा इंडिया आफ्रिका रिलेशन्स इम्पॉर्टंट आहे असं आपण म्हणू शकतो. द नेक्स्ट पॉईंट आपण सांगू शकतो इकॉनॉमिक ग्रोथ. जी ग्रोथ आहे, इकॉनॉमिक ग्रोथ, तर दोन्ही कंट्रीजची वाढवणं आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू, जर आपली इकॉनॉमिक ग्रोथ ॲज वेल ॲज आफ्रिकन इकॉनॉमिक ग्रोथ दोघांच्या प्रॉस्पेक्टिव्हनी बघायला गेलं तर आफ्रिका अगेन इज बीन इम्पॉर्टंट. ओके, तर हा एक अँगल तुम्ही लक्षात ठेवू शकता. देन व्हॉट अबाउट द नेक्स्ट, देन एरियाज ऑफ कॉपरेशन्स. एरियाज ऑफ कॉपरेशन्समध्ये जर बघायला गेलो, देर आर 5 कॉपरेशन्स आपण बेसिक डिस्कस करूया. फर्स्ट इज इकॉनॉमिक कॉपरेशन. इफ आय एम टॉकिंग अबाउट इकॉनॉमिक कॉपरेशन्स, आय एम टॉकिंग अबाउट फर्स्टली ट्रेड, की ट्रेड किती आहे दोघांमध्ये. तर ट्रेड एक अप्रॉक्सिमेट फिगर घ्या की इंडिया आफ्रिकाचा ट्रेड जवळपास 65 to 70 बिलियन डॉलर्स आपण एक फिगर अज्युम करू शकतो. ओके, 65 to 70 बिलियन डॉलर्स हा इतका ट्रेड तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये मग आपण ट्रेड सरप्लस आहोत का डिफिसिट आहोत? तर आपण आफ्रिकेसोबत करतो ट्रेड डिफिसिट. ओके, ट्रेड डिफिसिट बघायला मिळेल. ट्रेड डिफिसिट म्हणजे काय? की आपण त्यांच्याकडून त्यांच्याकडे एक्सपोर्ट कमी करतो आणि त्यांच्याकडून इम्पोर्ट हा जास्त करतो. त्याला आपण काय म्हणतो? डिफिसिट. म्हणजे जास्त माल त्यांच्याकडून विकत घेतो आणि कमी माल त्यांना विकतो. तर आपण काय ट्रेड डिफिसिटमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट आपण असा सांगू शकतो की कॉपरेशन्स कशात करायचे. सो इथलचा आपण जो पॉईंट बघितला एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचा, सो आपण पुष्कळ मागे आहेत एक्सपोर्ट करण्यात, कारण आपण डिफिसिट फेस करतोय. सो आपल्याला इकॉनॉमिक रिलेशन्स टाईट करायचे. आणि असा पण तुम्ही इथं मुद्दा लावू शकता की कोणती पण इकॉनॉमी जर टाईट झाली, ओके, ट्रेड वाईज जर टाईट झाली, तर त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला बघायला मिळेल. सो तो एक अँगल तुम्ही इथे यूज करू शकता. नेक्स्ट पॉईंटला मी बोलेल पीपल टू पीपल रिलेशन्स. पीपल टू पीपल रिलेशन्स कसं कॉपरेशन्स करू शकतो. ओके, पीपल टू पीपल रिलेशन्समध्ये आपण कल्चरल टाईज बिल्डअप करू शकतो. आता तुम्हाला माहिती आहे की पुष्कळ साऱ्या पर्सनॅलिटीज आहे. क्रिकेटचं एक वातावरण बघा, तर क्रिकेटमधले काही आफ्रिकन प्लेयर्समधले AB डिव्हिलियर्स वगैरे हे जे प्लेयर्स आहेत यांची खूप पॉप्युलॅरिटी आहे. येस, आपल्या इथे IPLsमध्ये वगैरे पण खेळायला येतात. खूप चांगला इंडियन याच्यामध्ये तुम्हाला त्यांना रिस्पॉन्स दिसेल. पीपल टू पीपल कॉपरेशन्समध्ये एक स्पोर्ट्स झालं. ओके, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की काही सिनेमाज वगैरे आहेत. बॉलिवूडचं जे कल्चर आहे किंवा एक बॉलिवूड सिनेमाज मूवीज वगैरे ते पण आपण तिथं काय करू शकतो? डायव्हर्सिफाय करू शकतो. त्याला पण अजून आपण तिथं प्रमोट करू शकतो. त्यामुळं काय होईल की पीपल टू पीपल कॉपरेशन्स वाढतील. टुरिझमला प्रमोट करू शकतो. ओके, आपले जे
एन्शंट कल्चर्स आहे वगैरे त्याची पॉप्युलॅरिटी इथं करू शकतो. ओके, तर या वेळी आपण काय करू शकतो, बिल्डअप करू शकतो रिलेशन्स, पीपल टू पीपल रिलेशन स्पेसिफिकली. आणि पीपल टू गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट रिलेशन इज ऑन अनादर लेवल. बट आपल्याला काय करायचं आहे, पीपल टू पीपल पण रिलेशन्स करायचे. तर पीपल टू पीपल रिलेशन्समध्ये मी हा एक अँगल तुम्हाला सांगितला. नंतरचा आहे पीस किपिंग ऑपरेशन्स. पीस किपिंग ऑपरेशन्स म्हणजे आता या तुम्ही जर हा आफ्रिकन कॉन्टिनेंट बघसाल, इथं पुष्कळ साऱ्या कंट्रीजमध्ये तुम्हाला थोडासा अनस्टॅबिलिटी बघायला मिळेल. म्हणून काही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचे युनायटेड नेशन पीस किपिंगचे काही जे मेंबर, जी मेन ऑर्गनायझेशन ते तिथलचे काही सोल्जर जे आहेत ते तिथं अलोकेटेड केल्या जातात शांतता ठेवण्यासाठी. ओके, तर आता हे पीस किपिंग मिशन्समध्ये जे सोल्जर्स येतात ते कुठून येतात, तर याच्यात लक्षात द्या कोण सगळ्यात जास्त आपले सैनिक पाठवतं किंवा सोल्जर्स पाठवतं. तर पहिला सगळ्यात जास्त पाठवणारा बांगलादेश आहे. सेकंड नंबरवर कोण जास्त सोल्जर पाठवतो, इट्स क्वाईट सरप्रायझिंग, नेपाळ पाठवतो. आणि थर्ड नंबरवर इंडियन सोल्जर तुम्हाला UN पीस किपिंग मिशन्समध्ये बघायला मिळतील. नेक्स्ट पॉईंट, हा पॉईंट क्लिअर झाला. सो अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता की पीस किपिंग मिशन्समध्ये आपले पुष्कळ लोक तिथं जाऊन शांतता प्रस्थापित करू शकतात. ओके, त्याच्यामध्ये अजून आपण कॉपरेशन्स वाढू शकतो. ओके, नेक्स्ट इज दॅट मेडिकल फील्ड. आता मेडिकल फील्डबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्ही एक पॉईंट ऐकला असेल नेहमी न्यूजमध्ये, जेनेरिक मेडिसिन्सबद्दल. ओके, जेनेरिक मेडिसिनचं मी जर तुम्हाला स्पेशलायझेशन स्पेसिफिक काय जेनेरिक मेडिसिन्स काय, तर तुमच्या डोक्यात सगळ्यात पहिले काय विचारेल की दिस इज समथिंग लाईक दॅट, की जेनेरिक मेडिसिन इज समथिंग लाईक दॅट की ज्याच्यामध्ये आपल्याला कमी दरांमध्ये औषधी उपलब्ध होईल. ओके, मेडिसिन्स उपलब्ध होतात. मग हाच बघा, आता हा आफ्रिकन कॉन्टिनेंट कसा आहे, हा पण थोडासा गरीब आहे. ओके, तर आपण काय करू शकतो, मेडिकल फील्डमध्ये खूप जास्त कॉपरेशन्स करू शकतो आफ्रिकासोबत. ओके, ज्या जेनेरिक मेडिसिन्स आहे त्या तिथं देऊ शकतो. तर अशा लेवलवर, कारण आपल्या इथं थोडंसं आपण म्हणू की बाकीच्या कंट्रीजपेक्षा ज्या हेल्थ फॅसिलिटीजमधली जी प्राइजेस आहेत त्या तुम्हाला कमी बघायला मिळते, तर आपण यांच्यामध्ये कॉपरेशन्स करू शकतो. आता पुष्कळ प्रोग्राम्समध्ये कोविड-19मध्ये आपण वॅक्सिन्स तिथं पोहोचवल्या. तुमच्या माहितीसाठी एक अजून गोष्ट सांगते की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो फोकस एरिया होता, जेव्हा अशा काही कोविड-19 वगैरे या बिमारी फैलत होत्या त्या टाईम पिरियडला त्यांनी मोस्ट फोकस एरिया कुठं ठेवला होता, आफ्रिकन कॉन्टिनेंट. कारण तिथं जर इन्फेक्शन पसरलं तर त्याला कंट्रोल करणं खूप मुश्किल होऊन जाईल. ओके, तो आपण अँगल तुम्ही एक यूज करू शकता. ओके, कॉपरेशन्स मेडिकल फील्डमध्ये पण वाढू शकता. त्या व्यतिरिक्त आपण अजून एक पॉईंट लक्षात घेऊ, एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. ओके, आता मी इथं असं पण म्हणू शकत होती ना इंडिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर, पण का आपण तिथं वर्ल्ड एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर यूज केला असेल, रिझन बिहाइंड दॅट इथे एकटे इंडिया नाही आहे, इंडिया पण आहे, इंडिया प्लस जापान. ओके, इंडिया प्लस जापान दोघंजणं मिळून कॉपरेशन्स करत आहे एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉर. बिकॉज रिझन पण काय आहे, आपल्याजवळ तेवढी काय म्हणू शकतो आपण, तेवढी इन्व्हेस्टमेंट जेवढं चायना करते त्या लेवलवर करू शकत नाही. मी चायनाच्या ट्रेडबद्दल पण तुम्हाला एक आयडिया देईल, कारण आपल्याला इथं ॲनालिसिस डेव्हलप करायचं. ओके, जोपर्यंत आपण कंपॅरिझन करणार नाही तोपर्यंत आपला ॲनालिसिस तितकं बिल्डअप होणार नाही की आपण अजून किती माग आहे आणि अजून आपल्याला किती काम करायचं आहे. त्यासाठी एक ओव्हरऑल पिक्चर आपल्याला बघायचं आहे. ओके, सो एक आयडिया क्लिअर झाली. एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरमध्ये पण तुम्हाला आपण कॉपरेशन्स करताना दिसू, कुणासोबत, आफ्रिकासोबत. ओके, सो दिस इज वन ऑफ द पॉईंट. ओके, सेकंड पॉईंट असा लक्षात घ्या की इंडिया आफ्रिका इन नंबर्समध्ये मी तुम्हाला ट्रेड वगैरे एक आयडिया दिलेली आहे की ट्रेड किती आहे. अजून एक पॉईंट इथं असा लक्षात ठेवा की आपला जो ट्रेड आहे, ओके, ट्रेड जो बघतो आहे आपण त्याच्यामध्ये ट्रेड डिफिसिट आहे, तो अँगल मी कन्सिडर केला आहे. आणि चायना वगैरेचा ट्रेड किती आहे तो सांगणार आहे. बट वेट फॉर टाईम बी आपण इथं दिसते 70 बिलियन. नंबर्सवर जास्त जाऊ नका, आपल्याला एक ओव्हरऑल आयडिया असली पाहिजे. 65 to 70 बिलियन, एकदम एक्झॅक्ट फिगर नसते माहीत तरी चालेल. इथं मला तुम्हाला पॉईंट कन्वे करायचं आहे डायस्पोरा. ओके, आपल्या इंडियामधला पुष्कळ सारा डायस्पोरा तुम्हाला आफ्रिकामध्ये काम करताना दिसेल. मग व्हॉट एक्झॅक्टली द फिगर इज लाईक दॅट 3 मिलियन्स. ओके, 3 बिलियन म्हणजे किती, जवळपास 30 लाख लोक तुम्हाला आफ्रिकेमध्ये काम करताना दिसतील. सो हा पण एक महत्त्वाचा अँगल तुम्ही इथं लक्षात घेऊ शकता. ओके, चलो नेक्स्ट पॉईंट इज दॅट डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह इंडिया अँड आफ्रिका. डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह, काही डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह आपण आफ्रिकामध्ये करत आहोत, डेफिनेटली करत आहोत, असं नका समजू नाही करत आहोत. त्यातलं पहिलं आहे इंडिया टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन्स. ओके, इकॉनॉमिक कॉपरेशन्स, टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन्स आपण तिथं करतो. टेक्निकल स्किल्समध्ये तिथं थोडासा लॅक्युना बघायला मिळेल. सो आपण तिथं टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन्स तुम्हाला करताना दिसू. व्हॉट अबाउट द नेक्स्ट? ओके, सेकंड इज अ
आफ्रिका ई नेटवर्क, जेव्हा आपण ई वर्ड दिसेल, ई नेटवर्क दिसेल, देन वी आर टॉकिंग अबाउट द इंटरनेट सर्व्हिस. ओके, इंटरनेट सर्व्हिस म्हणजे इंटरनेट सर्व्हिस थ्रू आपण तिथं कोणत्या कोणत्या सर्व्हिसेस अवेल करत आहोत किंवा पोहोचवत आहोत. आता आफ्रिकन कॉन्टिनेंट आपल्या इथलचं जर इंटरनेट सर्व्हिसबद्दल आपण एक स्पेशलायझेशन बोलायला गेलो तर दॅट इज इन अफोर्डेबल कॉस्ट. ओके, अफोर्डेबल कॉस्टमध्ये आज आहे, म्हणूनच प्रत्येक तळागाळात किंवा आपण म्हणू शकतो लोकल लेवलवर आज काय पसरलेलं आहे, डिजिटल आपण इंटरनेट थ्रू कनेक्ट झालो. सो अफोर्डेबिलिटी इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट अस्पेक्ट. ओके, देन नेक्स्ट वन आपण सांगू शकतो की पॅन आफ्रिकन ई नेटवर्कवर आपण पुष्कळ सारे प्रोजेक्ट करतो आहोत. म्हणजे इथे एज्युकेशन सर्व्हिस झालं, हेल्थ सर्व्हिस झालं, अशा वेगवेगळे सर्व्हिसेस आपण तिथं अवेलेबल करून देत आहोत. ओके, देन नेक्स्ट वन आपण असं म्हणू शकतो कॉपरेशन्स विथ आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक. एक आफ्रिकाची डेव्हलपमेंट बँक आहे, त्यांच्यासोबत पण आपण डेफिनेटली कॉपरेशन्स करतो आहोत. ओके, नेक्स्ट पॉईंट सांगू शकतो सपोर्टिंग इंडिया ट्रेड इन्व्हेस्टमेंट, त्यालाच आपण म्हणतो सीता. ओके, सीता वर्ड आपण तिथे यूज करतो, सपोर्टिंग इंडियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॉर आफ्रिका. अशा आपल्या इथं काही इनिशिएटिव्स घेण्यात आले की जेणेकरून आपला जो इंडियन ट्रेड आहे तो आपण काय करणार आहोत, इंडियन ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत त्या स्पेसिफिकली आफ्रिकासाठी अलोकेशन करणार आहोत. ओके, देन नेक्स्ट वन अजून आपला एक प्रोजेक्ट आहे, त्याचं नाव आहे टीम 9. ओके, त्यालाच आपण म्हणतो टेक्नो इकॉनॉमिक अप्रोच फॉर इंडिया आफ्रिका इंडिया मूवमेंट. ओके, त्याच्यामध्ये सेम थिंग की आपण इथं टेक्निकल आणि इकॉनॉमिक कॉपरेशन्सवर भर देत आहोत. देन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुष्कळ सारे तिथलचे जे स्टुडंट आहेत किंवा जे वर्कर आहेत त्यांना आपण ट्रेनिंग पण देत आहोत. सो आपण तिथं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण फॉर्म करत आहोत. देन इंडिया आफ्रिका फोरम समिट पण ठेवलेली आहे की जेणेकरून आपण काय करू शकतो, तिथे फोरम्सवर डिस्कशन्स किंवा आपण जे काही एरियाज ऑफ कॉपरेशन्स आहे त्याच्यावर डिस्कशन करू शकलो पाहिजे, म्हणून काही समिट पण आपण त्यांच्यासोबत ऑर्गनाईज करताना तुम्हाला दिसतो. ओके, अँड नेक्स्ट वन इज दॅट सब नॅशनल लेवल डिप्लोमॅसी. काही डिप्लोमॅसीसाठी पण आपण त्यांच्यासोबत तुम्हाला कॉपरेशन्स करताना दिसू. ओके, व्हॉट अबाउट द नेक्स्ट. आता एवढं सगळं असताना काही चॅलेंजेस तर डेफिनेटली आहेत. चॅलेंजेसमधला तर पहिला चॅलेंज नो डाऊट इट्स चायना, इज अ ह्यूज पॉवर. ओके, मग चायनाचा काय अँगल आहे, चायना सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्हाला तिथं करताना दिसत असेल तर त्यामुळं तो अँगल सगळ्यात महत्त्वाचा आहे. एक तुम्हाला लोकेशन मी आत्ता दाखवली जिबुती, तर जिबुतीमध्ये चायनाने आपला एक मिलिटरी बेस पण बनवून ठेवला. मग आता चायना जर जिबुतीमध्ये एखादा बेस बनवत आहे तर आपल्या इंडियन ओशन्समध्ये थोडासा खतरा निर्माण होऊ शकतो का नाही, तर डेफिनेटली तो एक महत्त्वाचा अँगल तुम्ही इथं बघू शकता की असा जर एखादा मिलिटरी बेस जर बनवला किंवा अशी इन्व्हेस्टमेंट ह्यूज लेवल जर आफ्रिकात करत आहेत, थोडंसं इंडियासाठी ती कन्सर्नची गोष्ट आहे. ओके, तो एक चॅलेंज आपल्याला बघायला मिळेल. ओके, इथं आपण असं म्हणू शकतो की इंडियामधले जे हे म्हणतोय की फायनान्शियल अटॅक्स ऑन आफ्रिकन्स इन इंडिया इन अ फायनान्शियल लिमिटेशन्स. ओके, अटॅक्स ऑन आफ्रिकन इन इंडिया, की आफ्रिकन जे आहे त्याच्यावर अटॅक्स होताना दिसतील. ओके, अटॅक्स ऑन आफ्रिकन इन इंडिया. ओके, हा पॉईंट नंतरचा आहे आपला, कोणता, फायनान्शियल लिमिटेशन्स हा नंतरचा पॉईंट. ओके, अटॅक्स ऑन आफ्रिकन इन इंडिया, आफ्रिकनवर अटॅक्स होताना तुम्हाला दिसतील, तर तो पण एक चॅलेंजचा एरिया तुम्हाला बघायला मिळते. फायनान्शियल लिमिटेशन हे पण एक मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळंच तर आपण एशिया आफ्रिका ग्रोथ कॉरिडॉरमध्ये कुणाला घेऊन पार्टनरशिप करत आहोत, जापानला. रिझन बिहाइंड दॅट, कारण आपल्याजवळ थोडं फायनान्सबद्दल थोडंसं लिमिटेशन्स आहे. आपण चायना इतकी तर ह्यूज लेवलवर पैसा ओतू नाही शकत, तिथं पण आपले काही कन्सर्न्स आहेत, आपल्या काही लिमिटेशन्स आहे. ओके, तो हा एक पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. व्हॉट अबाउट द नेक्स्ट. ओके, चॅलेंजेसमध्ये एक म्हणू शकतो टेररिझम इन आफ्रिका. ओके, थोडंसं असं म्हणू शकतो की टेररिझमचा जो आस्पेक्ट आहे आफ्रिकेत वाढण्याचा चान्स होऊ शकतो. त्यामुळे टेररिझम आफ्रिकामध्ये जर खूप जास्त लेवलवर पसरलं तर डेफिनेटली त्याचा प्रॉब्लेम इंडियाला पण होऊ शकतो. देन पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. ओके, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी कसं चॅलेंज आहे, तर पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटीमध्ये आपण असं बोलू शकतो की तिथंचा जो फॉर्म बघायला मिळेल किंवा एक कल्चर बघायला मिळेल, तिथं कसं आहे की मोस्टली एखादा जर पर्सन गादीवर बसला किंवा पर्सन पॉवरमध्ये आला तर तो 10-10, 20-20 वर्ष ती खुर्ची किंवा ती चेअर सोडायला तयार नाही आहे. मग त्यामुळं काय होऊ शकतं, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी तिथे एक नेहमी तुम्हाला बघायला मिळेल. अरब स्प्रिंगची कन्सेप्ट तुम्ही मोस्टली ऐकली असेल. अरब स्प्रिंग हेच सांगतं, या कन्सेप्टमध्ये हेच आहे की ट्युनिशियापासून ती चालू झालेली दिसेल, ज्याच्यामध्ये काय की गव्हर्नमेंटच्या विरोधात प्रदर्शन करण्यात आलेलं होतं. ओके, तर तो एक अस्पेक्ट लक्षात द्या, कारण तिथे एक जर पॉवर आलं तर ती पॉवर सोडायला लवकर तयार नसतं. दॅट इज वी कॅन कॉल्ड इट ॲज डिक्टरशिपचा रूल तिथं बघायला मिळेल. सो तो एक पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी पण एक मोठं चॅलेंज तुम्हाला तिथं बघायला मिळेल. अँड नेक्स्ट पॉईंट आपण सांगू शकतो न्यू कॉलनायझेशन अँड इंटरनॅशनल कॉम्पिटिशन. ह्यूज लेवलवर कॉम्पिटिशन तिथं वाढत आहे. ओके, तर त्यामुळं तो पण आपल्यासाठी एक कन्सर्नचा एरिया
असू शकतो. ओके, तर नेक्स्ट वन, आता इथे मी काही ट्रेड फिगर्सबद्दल सांगते. तर एक ओव्हरऑल फिगर लक्षात घ्या. ट्रेड किती करतो युनायटेड नेशन कॅन एक्सपेक्ट लाईक दॅट $100 बिलियन पर्यंत ट्रेड करा. व्हॉट अबाउट चायना स्टेट? चायना अराउंड $200 बिलियन पर्यंत ट्रेड करतोय. ओके, सो ही फिगर एक लक्षात ठेवा. अँड व्हॉट अबाउट इंडिया स्टेट? आय ऑलरेडी कन्वेड दॅट इट्स अराउंड $65 to $70 बिलियन. एक कोणती पण फिगर लक्षात ठेवा. ओके, सो आपला ट्रेड इतका तुम्हाला बघायला मिळेल. सो ही एक फिगर झाली. व्हॉट अबाउट ब्रिटनचा 50 बिलियनपेक्षाही तुम्हाला कमी ट्रेड बघायला मिळेल. सो आता इथं माझं सांगण्याचा पॉईंट असा आहे की बघा चायनाची इन्व्हेस्टमेंट किती जास्त लेवलवर किंवा ट्रेड किती जास्त लेवलवर आहे. मग इंडियाला जर काम करायचं असेल तर इतक्या इझिली नाही. ओके, ह्यूज कॉम्पिटिशन्स तुम्हाला तिथं फेस करावं लागणार आहे आणि त्या कॉम्पिटिशनला कसं टॅकल करायचं हे डिपेंड अपॉन द थिंग्स की आपण त्याला कसं वर्क करतोय किंवा कसं टॅकल करतोय. ओके, आता बघा महत्त्वाचा अजून एक मुद्दा, राईज ऑफ चायना अँड इंडिया इन आफ्रिका. ओके, आता या अँगल जर मी बघायला गेली तर मी तुम्हाला दोन गोष्टी पहिले सगळ्यात इम्पॉर्टंट सांगेल की चायनाचा अँगल कसा आहे आणि इंडियाचा अँगल कसा आहे. आता बघा मी जेव्हा चायना एखादी इन्व्हेस्टमेंट करतो आहे आफ्रिकामध्ये आणि इंडिया एखादी इन्व्हेस्टमेंट करतोय, सो चायनाच्या इन्व्हेस्टमेंट आणि इंडियाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये काय फरक आहे? तर पहिला पॉईंट लक्षात घ्या, चायना काय करतो, चायना कोणत्याही कंट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपले लोक तिथं जाऊन कामाला नेतो. ओके, हा तुम्हाला एक पॉईंट दिसेल की ते काय करतात तिथलच्या, आता सपोज एखादा नायजेरियामध्ये ते जर काम करत आहे तर ते काय करतील, आपले लोक नेऊन तिथं म्हणजे चायनीज पीपल नेऊन तिथं कामाला नेतील. इंडियाचा तो आस्पेक्ट दिसणार नाही. इंडिया मोस्टली काय करतो की एखाद्या कंट्रीमध्ये जर प्रोजेक्ट चालवत ते लोकल लेवलला तिथं काम देतो. तर हा इम्पॉर्टंट आस्पेक्ट राहतो कारण लोकल लेवलवर जर तुम्ही काम प्रोव्हाइड केलं तर तिथलच्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल. त्याच्यामुळे इंडियाची जी काम करण्याचा जो तरीका आहे तो खूप इंटरेस्टिंग तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सेकंड लेवलवर आपण असं म्हणू शकतो की इथं जास्त काही लेबर कोड्स, लेबर लॉज वगैरे चायना काही तितके फॉलो करत नाही. खूप जास्त म्हणजे असं म्हणू शकतो की दिलंही काम तिथलच्या लोकांना तरी पण तेवढं चांगल्या प्रकारे ते ट्रीट करताना दिसणार नाही. इंडियाचा तो अप्रोच तुम्हाला कधीच बघायला मिळणार नाही. एक अजून जर पॉईंट मी सांगायचा ठरवलाच इथे चायनाबद्दल, तर चायनाबद्दल जो OBR प्रोजेक्ट आहे, वन बेल्ट वन रोड इनिशिएटिव्ह, OBOR. ओके, तर या जो इनिशिएटिव्ह याच्या थ्रू एक तरी कंट्रीच्या एक असतो ना की काही प्रोजेक्टमुळे खरंच काही चांगला इम्प्लिमेंटेशन झालं असेल. चायनाचं OBR प्रोजेक्ट इज लाईक दॅट, इट्स लाईक दॅट फेल्युअर. ओके, इथून चायनाच्या या प्रोजेक्ट थ्रू एकाही कंट्रीला फायदा झालेला तरी तुम्हाला दिसणार नाही. ओके, सो हा त्यांचा अशा प्रकारचा रवैया तुम्हाला बघायला मिळेल. इंडियाचा कम्प्लिटली सिनारो वेगळा आहे. इंडिया तिथलचे रिसोर्सेस फक्त एक्सप्लॉयटेशनसाठी गेलेला नाही आहे. इंडियाचा तिथं असं म्हणू शकतो इंडियाला तिथलची पण डेव्हलपमेंट करण्याचा पण इंडियाचा अँगल तुम्हाला बघायला मिळेल. या व्यतिरिक्त अजून तुमच्यासाठी एक क्वाईट इंटरेस्टिंग थिंग सांगते. आता मागेच काही दिवस न्यूजमध्ये आलं होतं की इंडियाने काही जे लोन्स आफ्रिकेला दिले तर इंडियाचे जे लोन्स आहेत $12 बिलियन पर्यंत आपले तिथं एक फिगर आहे. ती फिगरचे जे लोन्स आहेत ते अजून काही आपण रिपॅक किंवा रिपेमेंट करायला आफ्रिका रेडी नाही आहे किंवा आफ्रिका ते रेडी देऊ शकत नाही आहे. मग आफ्रिकेने आपल्यासमोर एक ऑफर ठेवली की तुम्ही एक काम करा, आम्ही तुमचे लोन्स देऊ शकत नाही तर आमच्या इथलचे जे रिसोर्सेस आहेत, ओके, स्पेसिफिकली देर आर सम कंट्रीज की जिथं जे रिसोर्सेस आहे तिथून तुम्ही काय करू शकता, काही तुमच्याकडे टेक्नॉलॉजीज वगैरे थ्रू तुम्ही वेल अँड गुड आहात तर तुम्ही काय करू शकता, तिथून रिसोर्सेस एक्सप्लॉयटेशन करू शकता. जेवढं तुमचं आहे तेवढे पैशाचं तुम्ही काय करू शकता, तिथलचं जे पण मटेरियल आहे किंवा मिनरल्स आहेत ते काय करू शकता, घेऊ शकता. ओके, सो त्या प्रकारचं एक ऑफर आपल्याजवळ दिलेली आहे. आता तुम्हाला काही जणांना वाटेल की हे तर सेमच झालं, चायना असंच करतं की पैसे नाही दिले तर काय करतं, लँड पोर्ट वगैरे असं काय करून ठेवतं, कॅप्चर करून ठेवतं, जसं श्रीलंकेत केलेलं आहे त्यांनी. ओके, तर आपला थोडासा आस्पेक्ट बघा वेगळा आहे. आपण त्यांना फोर्सफुली नाही करत आहोत, ते आपल्याला ऑफर देतात आहे. तर या अँगलमध्ये दोघांमध्ये फरक आहे. डेप ट्रॅप, आपण त्यांना डेप ट्रॅपमध्ये डेफिनेटली फसवत नाही आहे, ते आपल्याला ऑफर करतात आहे, आपण त्यांना म्हणत नाही आहे. ओके, पण इंडियाने अजून असं काहीच चालू केलेलं नाही. फक्त अशी एक न्यूज आली होती की त्यांच्याकडून आपल्याला ऑफर येते. ओके, कारण इथं मी ऑलरेडी सांगितलं की रिसोर्सेस रिच रिजन आहे. तर हा पण एक अँगल लक्षात ठेवा. इंडिया आणि आफ्रिकाचा कॉपरेशन्स करण्याचा काय वेळा इंडिया आफ्रिका ज्याच्यात वर्क करतो त्याचा. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघू वे फॉरवर्ड. ओके, काय अजून कामं करणं गरजेचं आहे की जेणेकरून आपले जे रिलेशन्स आहे अजून चांगल्या लेवलवर वाढतील. तर वे फॉरवर्डमध्ये मी पहिला पॉईंट देईन इंडिया ॲज अ बॅलन्सर. तुम्हाला नेहमी माहिती आहे आज एवढं रशिया युक्रेन क्रायसिस चालू आहे. एक पॉवर रशियाला सपोर्ट करताय, काही पॉवर्स रशियाला सपोर्ट करताय, काही कंट्रीज तुम्हाला USA ला
रशियाला किंवा युक्रेनला सपोर्ट करताना दिस इज स्टील इंडिया ॲज अ बॅलन्सर. ओके, इंडियाचे रिलेशन स्टील अशा लेवलवर मेंटेन आहे. आज USA त्या युक्रेनला सपोर्ट करतोय तरी आपण USA सोबत पण तेवढंच चांगल्या प्रकारे कॉपरेशन्स करत आहोत आणि रशियासोबत पण करत आहोत. सो इंडिया ॲज अ बॅलन्सर, इंडियाचा नेहमी रोल ॲज अ बॅलन्सर खूप इम्पॉर्टंट असेल. तर सेम थिंग इज अबाउट आफ्रिका ऑल्सो. ओके, सेकंड पॉईंट आपण म्हणू शकतो व्हॉइस ऑफ डेव्हलपिंग वर्ल्ड. बघा आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सांगते की 5 हे परमनंट मेंबर असतात, 10 नॉर्मल परमनंट मेंबर असतात. म्हणजे इथं नेहमी इलेक्शन्स होत राहतात, इथलचे परमनंट मेंबर राहतील, इथं काहीच इलेक्शन्स वगैरे होणार नाही. ओके, जेव्हा आपण थोडंसं एखाद्या वेळेस डिस्कस करू UNSCवर तेव्हा मी इन डेप्थ तुम्हाला सांगेल. पण हे जे 10 नॉन परमनंट मेंबर आहे त्याच्यामधली एक सीट सध्या इंडियाकडे आहे. 2 वर्षासाठी ती सीट असते. ओके, सो ही सीट आपल्याकडे सध्या आहे UNSCमध्ये. मग आता ही सीट जर आपल्याकडे आहे तर आपण यांचा पॉईंट ऑफ व्ह्यू तिथं रेज करू शकतो का नाही, व्हॉइस बनू शकतो का नाही डेव्हलपिंग वर्ल्डचा. आणि इथे पुष्कळ साऱ्या कंट्री आफ्रिकामध्ये डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. सो आपण इम्पॉर्टंट रोल प्ले करू शकतो किंवा लिडरशिप करू शकतो असं आपण इथं सांगू शकतो. देन नेक्स्ट वन मी काय सांगू शकेल की इंडियाचा जो एक्सपिरियन्स आहे डिजिटल रिव्होल्युशन, इंडियाने डिजिटल रिव्होल्युशन्समध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे. ओके, तर त्यामध्ये पण आपण काय करू शकतो, कॉपरेशन्स करू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण म्हणू की रिन्युएबल एनर्जी. रिन्युएबल एनर्जीमध्ये पण आपण खूप सारे टाईज कॉपरेशन्स करताना तुम्हाला दिसू. कसं करू शकतो तर तुम्हाला माहिती आहे की इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं जे हेडक्वार्टर आहे ते तुम्हाला इंडियात बघायला मिळेल. सो आपण यांना घेऊन चालू शकतो, डेफिनेटली चालू शकतो टू रिन्युएबल एनर्जीमध्ये कॉपरेशन्स करण्यासाठी. देन सिक्युरिटी पॉईंट तर मी तुम्हाला सांगितलं. सिक्युरिटी इज अगेन बीन टू मच इम्पॉर्टंट. प्रॉस्पॅरिटी पाहिजे असेल, इंडियन ओशन फ्री अँड ओपन इंडियन ओशन्स ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला आफ्रिकेची खूप जास्त गरज आहे. सो सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू अगेन आपल्याला कॉपरेशन्स करणं नेसेसरी आहे. टेररिझम, एक्स्ट्रीमिझम हे ज्या गोष्टी हँडल करण्यासाठी आपल्याला आफ्रिकेची मदत लागणार आहे. मरीटाईम कॉपरेशन्स पण आपण अजून वाढवू शकतो. ओके, मरीटाईम लेवलवर कॉपरेशन्स वाढवू शकतो आणि पीपल टू पीपल टाईज अजून जास्त टाईट करू शकतो. ओके, टुरिझम वगैरे अशा काही प्रमोशन्स आपण करू शकतो जेणेकरून आपले टाईज वाढतील. कन्क्लुजनमध्ये ॲज अ ग्लोबल काय सांगू शकतो, ॲज अ ग्लोबल एंगेजमेंट इन आफ्रिका ओके इन्क्रीजेस. इंडिया आफ्रिका इन्शुअर म्युच्युअल कॉपरेशन्स दोघंजणं करू शकतात. इंडिया आफ्रिका म्युच्युअल कॉपरेशन्स करू शकेल. ओके, अँड ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट इन आफ्रिका. म्युच्युअल कॉपरेशन्स दोघांनी करा आणि इंडियानी काय केलं पाहिजे, ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट आफ्रिकेमधली केली पाहिजे की जेणेकरून इथं चायनाला एक काउंटर तर करूच शकू, सोबत चायनाचा जो प्रभाव आहे इथलचा तो थोडा बहुत आपण कमी करू शकू. ओके, सो दिस इज बेसिक अंडरस्टँडिंग रिगार्डिंग इंडिया आफ्रिका रिलेशन्स. यामध्ये तुम्ही अजून हा पण पॉईंट ॲड करू शकता की आपले जे फॉर्मर प्राईम मिनिस्टर आहे मोदीजी यांनी आफ्रिकेबद्दल काही मंत्राज पण ॲड केले. तर त्याच्यामध्ये त्यांनी हेच काही पॉईंट सांगितले होते की आफ्रिका ॲज अवर फर्स्ट प्रायोरिटी. ओके, ट्रेडमध्ये आम्ही त्यांना काय करू, ट्रेड चांगला होण्यासाठी आम्ही त्यांना अपॉर्च्युनिटीज देऊ. ओके, टेररिझम वगैरे हँडल करण्यासाठी हे जिथं आपण पॉईंट्स मागितले हेच त्यांनी मंत्रामध्ये सांगितले. ओके, सो ते पण पॉईंट्स आपण इथे यूज करू शकतो. सो दिस इज बेसिक अंडरस्टँडिंग रिगार्डिंग इंडिया आफ्रिका रिलेशन्स. एक आपण ओव्हरव्ह्यू बघण्याचा प्रयत्न केला आहे आणि सोबतच तुमच्यासाठी एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट सांगते की हा जो आपण डिस्कशन केलं आहे हे तुमचं एक बेसिक मटेरियल तयार झालं. आता काही अजून एक्स्ट्रा कॉपरेशन्स वगैरे झाले तर ते तुम्ही ॲड ऑन करू शकता डेफिनेटली. तर हा एक पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके, सो या रिगार्डिंग तुम्हाला काही डिफिकल्टीज वगैरे असतील तुम्ही डेफिनेटली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. आय विल बी ॲन्सर्ड. ओके, तुम्हाला त्याचा ॲन्सर्ड मी करेल. ओके, सो दिस इज बेसिक अंडरस्टँडिंग इंडिया आफ्रिका. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अजून असाच काहीतरी इंटरेस्टिंग टॉपिक जो आहे त्याच्यावर फॉरवर्ड डिस्कशन्स करूया. थँक्यू गाईज.